नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज जेवणाचा कार्यक्रम आम्ही केलाय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10:30 वाजलेत मित्रांनो. गाडी लावली आपली पॉइंटला खाली करायला. खाना माणूस बघा सकाळी सकाळी ऑर्गॅनिक कॉफी म्हणतो या चहा प्यायला. नाश्ताच करायला आलतो पण अजून नाश्ता तयार नाही. नेहमी जिथं खातो तिथं नाही भेटलं, मग बाजूला आलो, चहा घेते. अर्धा तासाने मग नाश्ता. पप्पू पण आलाय, झोपलाय बिचारा. रात्री 11:30 वाजले त्याला पोचायला. त्याच्यानंतर अजून झोपलाय. आम्ही दोघं उठून फ्रेश वगैरे होऊन चहा पितोय. त्याच्यामुळं हसू नको मध्ये. ते आमचं एक काम आहे गाडीचं. व्हॅल्युएशन मला येणार आहे, त्याची वाट बघत आहे. 1 तासात येतोय म्हटलं. चहा पिऊयात मित्रांनो आणि जाऊयात गाडीकडे. शेटला काय काम नाही, बळच काहीतरी हे करत आहे नाही. तर चहा पिऊन बघू किती वाजेपर्यंत गाडी खाली होते ते. दुपारचे 12:30 वाजलेत मित्रांनो. गाडी आपली खाली झाली. नाश्ता वगैरे पण केला. इथं समोर कॅन्टीन आहे, तिथं नाश्ता वगैरे भेटतो. गाडी आपली बाहेर काढून लावली. इथं पप्पूची गाडी आत्ताच लावली एवढ्यातच. त्याची गाडी खाली झाली की निघायचं. अजून कागद वगैरे नीट लावते. नशीब लवकर लागली, तरी अजून 2-2:30 वाजणारच त्याला खाली होतात. 2:30-3 तरी वाजतील, कारण की मध्ये जेवणाची सुट्टी होती, त्याच्यामुळं वेळ लागतो. खाली झाले की निघूयात लवकर. 2:45 वाजलेत दुपारचे. दोन्ही पण गाड्या खाली झाल्यात आपल्या. पप्पूच्या गाडीचा जरा हाऊसिंगचा टायर पंक्चर झाला. उडवून नाईस रोडला थांबलो. पंक्चर काढून घ्यायच्या समोर. ट्यूब्स खराब झाली त्याची, त्याच्यामुळं पंक्चर काढायला लागतं. पंक्चरच पहिला पंक्चर होता, त्याच्यावरच पंक्चर झाला. नाईस रोडला आहे आता. लवकर खाली झाल्या दोन्ही पण गाड्या, नाहीतर उशीर लागला असता. या साईडला पप्पूची गाडी आहे, समोर आपली गाडी लावलेली आहे. एक्स्ट्रा ट्यूब होते आपल्याकडं, ते आणायला सांगितलं. पंक्चर काढून निघूयात लगेच मित्रांनो. मित्रांनो, रात्रीचे 9 वाजलेत. जेवण करायला आलो. पिठलं आहे, बांगडा आहे आणि मच्छी वगैरे. जरा टेस्ट भारी आहे. ओमकारचा काहीतरी श्रावण आहे म्हणतो तो. हो ना. अजून माझ्या मते 2 दिवस आहे श्रावण. कांदा आहे. ओमकारचं जेवण बघा. डाळ एकदम व्हेज, प्युअर व्हेज. आणि हा नवीन एक माणूस ऍड झालाय आता. पिठलं पण टाकून प्युअर व्हेज. त्याला खायची मच्छी. आता मी तुम्हाला उद्या दिसतो. उद्या बघा काय खातो. सकाळपासून संध्याकाळ. या जेवायला सगळ्यांनी. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. सकाळचे 8 वाजलेत आत्ता. आलो आहे आम्ही ऑफिसला. माझं लोडिंगचं फायनल झालं. आज अर्धी गाडी आणि उद्या अर्धी आहे. मोशीचं लोडिंग आहे.
पप्पूचं अजून जरा आज होईल का नाही शक्यता कमीच आहे, पण उद्या जर एका दिवसात झालं तर दोन्ही गाड्या उद्या संगतीच निघतील. बघू, अजून टाईम आहे का, अर्धा तास जर पप्पूचं पण होऊ शकतं. पण जरा आज अवघड जरी, कारण की 12 टायर 3 गाड्या गेल्यात, भरपूर गाड्या हल्ल्यात तशा, 10 टायर 2 गेल्यात. तर बघूयात काय होतं आणि काय नाही. नक्की अजून एक अर्धा तास वेळ आहे, त्याच्यानंतर कळेल काय नाही. नशीब आपले तरी गाडी झाली आणि आपली पप्पूची पण गाडी नंबरावर आहे. जर उद्या झालं तर 1 डेमध्ये त्याची गाडी भरेल. ऑफिसमध्ये बघा ही अख्खी बिल्डिंगच आमच्या ट्रान्सपोर्टवाल्याची. आज शक्यता जरा कमी होती गाडी होईल म्हणून, पण झालं ते नशीब. पण गेंडाहल्लीमध्ये जायचं भरायला इथून 20-25 किलोमीटर येतं. पण जाऊ द्या, झालं ते नशीब. कमीत कमी गणपतीच्या अगोदर गाडी पुण्यात जाईल. तर बघूयात काय होतं मित्रांनो, आणि निघूयात मग. मित्रांनो, दुपारचा 1 वाजलाय. शेट बघा काय करतात, साफसफाई चालू आहे आमची गाडीची. आमचा माल कॅन्सल झाला, आम्ही गेंडाहल्लीत गेलतो. 2 जागी माल भेटला आमचा आणि 2 जागी परत कॅन्सल झाला. आत्ताच एवढ्यात इथं आलो परत पार्किंगला, तिथं जाऊन. तर आता साफसफाई चालू आहे, सगळे चकाचक करायची. 2 चक्कर झाले, ते आतमध्ये फार राडा झालता, तर सीट वगैरे सगळं धुवत आहेत, घासत आहेत. पप्पूची गाडी पलीकडे, आम्ही पर्यंत पप्पूने सगळा शो वगैरे त्याचा धुवून ठेवला होता. हे बघा, ते दोघं भाऊ गेलेत जेवण करायला. आम्ही जरा नाश्ता वगैरे करून आलतो, त्याच्यामुळं आता काय प्रॉब्लेम नाही. आज दोन्ही जागेचं आमचं कॅन्सल झालं. पहिलं मोशीचं होतं, मोशीचं कॅन्सल झाला. त्याच्यानंतर आम्हाला देवगावचा लोड भेटला, तिथं गेल्यानंतर तिथं पण कॅन्सल झाला. आता एवढ्याच गाड्या आहेत पार्किंगला. तसा नंबर आता आपलाच आहे, नंतर पप्पूचा आहे. बघू आता, उद्या होईल 100%. व्हायलाच पाहिजे, कारण की उद्या आंघोळ करायचे आहेत दोघांच्या वगैरे. आंघोळ झाले आहेत, आपलीच आंघोळ राहिलेली आहे. या साईडला टाकी आहे पाण्याची, तिथं आंघोळ करायची. एवढी गाडी धुवून झाली की आंघोळ करूयात. घासाघासी चालू आहे बघा सगळ्या आतमध्ये. सीट घासत आहेत आता. गाडी पण खूप घाण झाली, तिला आत्ता वॉशिंग करून काय फायदा नाही. वॉशिंग केली तरी परत राडा होणार बघा सगळा. त्यामुळं थोडा पाऊस कमी झाला की वॉशिंग करायलाच लागणार आहे. घेऊ साफ करून. मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजलेत. आज जेवणाचा कार्यक्रम आम्ही केलाय, कारण की आमचं लोडिंगचं सगळं कॅन्सल झालंय. बघा, तयारी चालू झाली. आज शेफ कुंदन शेठ क्षीरसागर यांच्या हस्ते सगळा स्वयंपाक होणार आहे. आणि खास म्हणजे पप्पूचं हे झालंय, श्रावण संपलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणजे दुनियाचा नाही अजून चालू आहे श्रावण, पण त्या अर्थाने ह्याचा संपला म्हणतो, त्यामुळे तो मटण खाणार आहे. आणि एक माणूस हा व्हेजवाला आहे. अख्खा महिना पाळलाय, संपलाय. हा म्हणजे वर्षानुवर्ष श्रावण पाळतोय, असं नाही आहे की आजच्या पुरतं. आणि आता कुंदन शेठ सूप बनवते बघा, त्यांची तयारी दाखवतो तुम्हाला, फ्रंट कॅमेऱ्याने घेतो. श्रावण नाही संपलाय, नाही संपलाय. सगळं खरं, पण आपलं पळण्या बिळ्या काही दिसलंच नाही रे मला. हो का, काय सांगा, ह्याच्यात नव्हतंच. चालू झालं ते असणार ना, त्याच्यातच पोळी रेसिपी चालू झाली. आहेत सगळं मटेरियल, पळी वगैरे पटकन बघून सगळी तयारी झाली रे.
मटण दाखवलं का नाही भाऊ? दाखवलं ना मटन. हे बघा. नाही दिसत ते तसं. मग कसं ते त्याला जरा हे करून नको. माझा मिक्सर पण दाखव. मिक्सर चटणी करत आहे इथं. हँडमेड चटणी चालू झालेत. हे दाखव म्हणून आहे ना सगळं लसूण कांदा बटाटे सगळे दाखवायला लावतील. मटन दाखव मला. अरे हँडमेड चटणी भाऊ, लोक विकत घेऊन खातात. आता डायरेक्ट बनल्यानंतर तुम्हाला दाखवतो. सूप माझं मटन नाही दाखवलं. दाखवलं. हे असं हाडबीड सगळं दाखवलं. मटन